मुजरामानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूच्या चरणात धन्य धन्य शिवाजी शूर हा हे बसलेली मंडळी चला टाळी वाजवायची. कशी वाजवायची ऐका. खालीच हात घ्या, हात खाली घ्या पण टाळी वाजवायची. शाबास. बरोबर टाळीचा आवाज आला पाहिजे बरं का. वा क्या बात आहे. वा टाळकरी आता विकू द्यायचं बरं का. धन्य धन्य शिवाजी शूर धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर जर पाजुनी पाणी दृष्ट मुगला पाजुनी पाणी दृष्ट मुगला घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनात कीर्तीचा डंका भिडे गगनात मुजरामानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूच्या चरणात. अरे धन्य तुझी जमावली विको दे ना जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाची उद्धारी. अरे त्या माई माऊलीनं शोभा राजाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं आणि वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण बांधलं. बरीच लोक म्हणतात वयाचं 16 वर्ष काय असतं वाक्याचं असतं. नाही रे 16 वर्ष मोक्याचं करून दाखवलं माझ्या छत्रपती शिवाजी राजानं. आणि म्हणून सह्याद्रीच्या पर्वतरांगेतला मावळा जमा केला. आता विकू गमे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेतला मावळा तयार केला. या 18 वगैरे जातीतला मावळा तयार केला. स्वराज्य कोणा एकाच नाही महाराज. हे स्वराज्य या 18 वगैरे जाती मिळून तयार होतं. स्वराज्य म्हणजे काय. स्वराज्य म्हणजे काय. वा स्वराज्य म्हणजे काय. अरे प्रत्येकानं मोकळा श्वास घेऊन जगावं याचं नाव आहे स्वराज्य. वा. आणि म्हणून मावळा तयार केला. आज सुद्धा छत्रपती शिवाजी राजांची जागा मोठी आहे. आज सगळेजण 18 वगैरे जातीतली सगळी लोक म्हणतात की राजा माझा आहे. का एक गोड वाक्य सांगतो बघा टाळी वाजवायची. अरे तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती. ताकद तर सगळ्यांच्या मनगडात होती. तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती. ताकद तर सगळ्यांच्या मनगडात होती. पण या 18 वगैरे जातीतल्या लोकांना एकत्र घेऊन लढण्याची ताकद हा धमक माझ्या शोभा राजात होती. शोभा राजात होती. क्या बात आहे. हा आणि म्हणून आवाज अशा राजाला पकडण्याकरता फार थैमान वाजलं होतं. त्या राजाला पकडण्याकरता कर्नाटक राज्यामध्ये बिदर गाव आहे. सभा रंगली. अरे कोण आहे ओ महाराष्ट्र का शिवा. कौन है कौन है कौन उसको पकड़ के लेके आ जाएगा. जो भी उसको पकड़ के लेके आ जाएगा उसको इनाम दिया जाएगा. इनाम 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 दिया जाएगा. जाओ. कोणी तयार होईना. कोणी तयार होईना. पण एक तयार झाला. त्याचं नाव होतं अफजल खान. अफजल खान तयार झाला. हर मैं लाऊंगा शिवाजी को. हर मैं लाऊंगा शिवाजी को. जिंदा या मुर्दा. कोण आहे. विडा उचलला. पुढे काय का कोण आहे. मैं लाऊंगा. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आले. महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर पहिलं गाव लागतं लातूर. सोडलं का तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं. तुळजापुरात पुढे काय करायचं. तुळजापुरात मंदिर कोणाचं. तुळजाभवानीचं. आणि तिथं आला संबळ वाजू लागला. संबळ आणि संबळावर
अभंग वाजू लागला कसा हा नाती निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी मोह महिषासुर मर्दना लागोनी विविध तापाची करावया झाडणी विविध तापाची करावया झाडणी हे भक्ताला लागे तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा 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 मागन ए दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड दारुगड बाई आता दारुगड बाई दारी आलं तुझ्या दारुगड बाई दारी आलो तुझ्या दारुगड मंडळी खानानं तुळजापूर सोडलं खानानं तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपूर लागलं मात्र इकडे शिवनेरी गडावर शिवनेरी गडावर ती माय शिवाई मातेपाशी जावं आणि शिवाई मातेजवळ प्रार्थना करावी ए आई हे कुलस्वामिनी हे शिवाई माता माझं लेकरू त्या क्रूर खानाच्या भेटीसाठी जातंय त्याचं रक्षण कर त्याला बळ दे त्याला यश दे वा हा आणि अशी प्रार्थना केली तुळजापूर सोडलं खानानं पंढरपुरात आले पंढरपुरात मंदिर कोणाचं पांडुरंगाचं अभंग वाजू लागला कोणता हे घेई 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 माझी वाचे वाचे हो नाम विठोबा गेली 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 माझ्या वाचे वाचे गोड नाम विठोबा आता वेळ कमी होता खानानं पंढरपूर सोडलं पंढरपूर सोडल्यानंतर जेजुरी लागली आणि जेजुरीत मंदिर लागलं खंडोबारायाचं खंडोबारायाच्या मंदिरामध्ये अभंग गायला अम बाग्या सोहम बाग्या अम बाग्या सोहम बाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजन लाग देव करा काय वारे वारी वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी शाबाश, क्या बात है वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी ए खानानं जेजुरी सोडली आता मंडळी प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली टिटव्यांचा आवाज होत होता थोडा आवाज करत होते टिटव्यांचा कडकडाट विजांचा कडकडाट अपशकुन होणार कोण जगणार आणि कोण मरणार काय घडणार आणि कोण जगणार कोण मरणार दोन महायोद्धे भेटताय अखेर मंडळी भेटीची वेळ ठरली टाळावर जोर द्यायचं थोडं आता मंडळी भेटीची वेळ ठरली प्रतापगडाच्या पायथ्याला हा शिवाजी गले लग जा मारे आओ गले लग जा मारे आलिंगन झालं पोराव कसं माहिती का आलिंगन दिलं राजाला राजाला कपतानं अभिमानाला अभिमानला हे राजानं डावा वळखीला राजानं डाव बळखीला कोथळा बाहेर काढला कोथळा बाहेर काढला वाघनख्याचा वार केला वाघनख्याचा वारा केला अफजल खान ओरडला ओरडल्यानंतर अफजल खान ओरडल्यानंतर याला मोठ्यानं ओरडला मोठ्यानं ओरडला ओरडल्यानंतर अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंड पळत आला मागून वार करणार छत्रपती शिवाजी महाराज वा वार करणार अरे आम्ही मराठी माणसं ऐकलंय मराठी म्हणजे काय मराठी म्हणजे काय बोलेल पण वाकणार नाही ही मराठ्यांची औलाद आहे मराठ्यांची औलाद महाराज मागून वार करणार पण आमचं पण एक होतं ना मावळा माग त्याचं नाव काय जीवा 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 आणि जीवाकडे तलवार होती माऊली महाराज कोणती तलवार माहिती का भवानी भवानी चमकली कशी चमकली माहिती का चमके ना हे चमके
चमके शोभाची तलवार चमके शोभाची तलवार चमके शोभाची तलवार चमके शोभाची तलवार हे चमके शोभाची तलवार चमके शोभाची तलवार आ चमके शोभाची तलवार 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 आणि म्हणून मंडळी तलवार चमकली त्याला टाळीचा आवाज झाला पाहिजे संपलाय पोवाडा हा हे तलवार चमकली आणि चमकल्यानंतर जीवा पळत आला आणि जीवा सय्यद पण छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणार तेवढ्या जीवानं तलवार चालवली आणि सय्यद बंडाचा तुकडा करून टाकावा म्हणून म्हटलं गेलंय होता जीवा होता जीवा शिवा होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी 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 छत्रपती शिवाजी महाराज की आम्ही एवढं हे गायक हे वादक एवढं दोन दोन बाकरीची रोज तर म्हटलं तुम्ही आता गपेस तुम्ही कोणीच म्हणणार ना आता तुमचा आवाज आला पाहिजे मी संपवणार नाही नाहीतर कीर्तन परत चालू करेन अभंग घेऊन हा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर 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 आता वाटायला लागले मरोनिया जावे आणि बाह्य गव्हाणवाल्यांच्याच पोटी जन्मा यावे असं वाटायला लागले हा जोरदार टाळी वाजवा छान पैकी वा क्या बात आहे